नमस्कार, मी आंबेगाव सरपंच. आम्ही आता सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे आहोत. रात्री जी आमची घटना घडली, आज रुपेश जाधव यांनी सांगितली की आमचा फाले त्या व्यक्तीने अमानुष मारहाण झाली. त्या प्रकरणी त्याला खूप हॅरेस झालेला आहे. त्या हॅरेस झाल्यामुळे आणि त्याला जिभे मारण्याची त्या व्यक्तीने धमकी पण दिली. त्या धमकीचा त्यांनी कुठेतरी शॉक घेतला आणि त्याच्या शॉकमुळे त्यांनी काल रात्री गळफास लावून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. मला वाटतं जवळजवळ सगळा गाव त्याच्या घरी त्या ठिकाणी जमला होता. पोलिसांचं योग्य प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य त्यांचं भेटलं आणि पोलिसांच्याच गाडीनं त्याला सावंतवाडी या रुग्णालयामध्ये आणून त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान त्याची प्रकृती खूपच खालावली होती. त्या दरम्यान त्याला ओरोस या ठिकाणी ऍडमिट करण्यात आला आणि ऍडमिट करून जवळजवळ सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आणि त्या जी घटना घडली आहे त्या घटनेचा रिस्तर या ठिकाणी आम्ही त्याची तक्रार नोंद केलेली आहे. जी बजरंग दल जो आहे त्याचे व्यक्ती जे कोणी असो, आम्हाला त्यांना एवढंच सांगायचं आहे, हे आम्ही शेतकरी आहोत. शेतकऱ्याची सर्व मुलं आहेत या ठिकाणी, सर्व जमलेले आहेत, ते सर्व शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना जे काय लागतं ते शेतकऱ्यांना माहीत असतं. तुम्हाला जर गोहत्या आहे, पाप आहे, आम्हाला मान्य आहे, तुम्ही ती कारवाई करता, परंतु मारहाण करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. बरोबर आहे ना? मारहाण करण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही. आम्ही रिसर्चची तक्रार दिलेली आहे. तक्रारीची दखल जर यापुढे जर या ठिकाणी शासनाने जर घेतली जर नसेल तर आम्ही मोठा उठाव करणार आहोत, असं आमच्या सर्व ग्रामस्थांनी अधिक आजूबाजूच्या ग्रामस्थांना, गावातील ग्रामस्थांना मी असं त्यांना विनंती करतो आणि आवाहन करतो, कुणा व्यक्तीवर अशा प्रकारे अमानुष जर मारहाण झाली असेल किंवा त्यांना असा नाहक त्रास दिला असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही एकत्र देऊन हा लढा देऊ आणि या ठिकाणी ज्या व्यक्तीवर त्याच्यावर अन्याय झाला, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण एकत्र येऊया आणि आपला या लढा आहे तो यशस्वी करून दाखवूया. धन्यवाद.